प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम तुझा आहे. तुला, तुझ्या पोराला, तुझ्या वंशाला मी संपवणार. मला नाही माहिती. बाहेर बाई साडी. परत त्याला हिट झालं आणि तो बोलला, जावायला का नाही वाचवलं रमेश? कारण तो बोलला फ्लुएंट, बट तो जे बोलला ते काहीतरी म्हणजे धक्कादायक होतं. तो असं बोलला की, आणि डोळे बंद करून पडलेला. आणि कोणीतरी त्याचा असं हात फिरवताना त्याला जाणवलं आणि इन्स्टंट लगेच त्याचे डोळे उघडले आणि असं पडून असं वर डोळे उघडले. माझे आई ह्या साईडला होती, मामी ह्या साईडला होती, असं धरून बसलेलं आणि खाली बघून असं. परत ती बाई रात्रीच्या टायमिंगला, तू आज परत तिथे गेला, तुला सांगितलेलं कळत नाही, तू ये ना बाहेर, मी काय झक मारला आले का इथं, तुला कळत नाही का मी तुझ्यासाठी आहे, तुझं काय चाललंय, माझ्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करतोय का तू? मला आणि मम्मीने मला सांगितलं दाजी वारले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत त्यांनी इंस्टाग्रामच्या मार्फत आपल्याला मेसेज केला होता आणि आज ते आपल्या बरोबर आहेत. तर चला त्यांच्यासोबत घडलेले अनुभव आज त्यांच्याकडनंच ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? साहिल येवले. बरं, आता राहिलं कुठं? मी खराडी. खराडीला. आणि मूळगाव? मूळगाव अहिल्यानगर. अहिल्यानगर. आणि इथं कधीपासून राहता तुम्ही पुण्यात? 15 वर्ष झाले, लहानपणापासूनच म्हणजे. बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि सगळ्यात पहिला अनुभवातून सुरुवात कशी होती? तर खरं पहिला अनुभव माझ्याच फॅमिलीच होता. तर झालं असं की लॉकडाऊनचा पिरियड होता 2020 ते 2022 धरून चाला. तर त्यावेळेस झालं काय म्हणजे माझे मावस बहीण होती, तर तिचे मिस्टर कोरोनामुळे वारले, ते कोविडमुळे वारले. आणि हे ॲक्च्युअलमध्ये घडलं मुंबईला. ते मुंबईला राहायला होते, माझे मावशी काका आणि त्यांची मुलगी, असं पूर्ण फॅमिली तिकडं. त्यावेळेस झालं कसं की ते वारले आणि अचानक, म्हणजे असं त्यांचं वय पण एवढं जास्त नव्हतं. आणि ते आदल्या दिवशी आमच्याशी बोललेले, की कॉलवरती पण बोललेले, डॉक्टर्सला पण बोलत होते म्हणजे की मला जेवायला द्या, भूक वगैरे लागली, भात चपाती काहीतरी द्या. आणि सकाळी अचानक आम्हाला कॉल आला, म्हणजे सकाळी झोपेतून उठलो आहे, कॉल आला मम्मीला आणि मम्मीने मला सांगितलं दाजी वारले. म्हणजे एकदम तो धक्का बसला की म्हणजे मावस बहीण ती सगळ्यात मोठी होती, म्हणजे ह्या जनरेशनच्या सगळ्या भावंडांमध्ये ती सगळ्यात मोठी म्हणल्यावर ते पहिले दाजी, सगळ्यांचेच लाडके. तर तो एक वेगळाच धक्का बसला आम्हाला. त्यानंतर मग ते 13व्याच्या दिवशी पूर्ण फॅमिली गावाला आली. तर मधल्या पिरियडमध्ये काय झालं ते मी ते नंतर सांगतो, कारण तुम्हाला कॉन्टॅक्ट येईलच. तर 13व्या होता त्यांचा आणि ते मावशीचं गाव माझ्या गावापासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावर, आणि मावशीच्या मुलीचं म्हणजे मावस बहिणीचं जे मिस्टर वारले त्यांचं गाव आमच्या गावाच्या शेजारीच 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती. तर तिथं दशक्रिया विधी वगैरे त्यांचा तो केला आणि त्यानंतर ते आमच्या घरी आले. म्हणजे मावशीची बहीण नाही, म्हणजे मावशीची मावस बहीण नाही आली, सॉरी, मावस बहीण तिथंच थांबली. जे मावशी काका त्यांचा मुलगा म्हणजे माझा दादा, थोडक्यात आपण त्याला नाव आता राहुल देऊ, मी ॲक्च्युअल नाव घेऊ नाही शकत, राहुल. काकांचं नाव रमेश, कारण त्यांचं नाव मला घ्यावं लागणार आहे. तर राहुल आणि काका वगैरे ते घरी आले आमच्या. एक दुपारचा वेळ होता, काहीतरी त्यांच्या घरी काम होतं, तर आम्ही त्यांच्या घरी गेलेलो. तर लहानपणापासून त्यांच्या घरी म्हणजे की असं देवदेवस्कीच करतात, देवलसपणा वगैरे म्हणा, किंवा म्हणजे भूताटकी काही असेल, लोकांचे काही प्रॉब्लेम असले की ती त्यांच्याकडेच यायचे. म्हणजे जे माझे काका होते त्यांचे सख्खे भाऊ, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, ते हेच करायचे. म्हणजे असं भूतबाधा काय असेल किंवा काही म्हणजे देवाशी रिलेटेड कोणाचं काही काम अडतंय, कोणाला काही म्हणजे असं मानसिक तणाव आहे, काही प्रॉब्लेम्स असेल तर ते असं काहीतरी त्यांना तोडगा वगैरे द्यायचे. तर हे असं त्यांचं घर होतं. तर तिथे आम्ही गेलेलो, एक दुपार तिथे गेली आमची, आम्ही परत माझ्या घरी आलो रिटर्न. तर घरी आल्यानंतर असं सगळ्या अंगणात बसलेले वाट्यावरती, तर एक थोडंसं एक दुःखाचंच घर होतं एक प्रकारे. म्हणजे ताई नव्हती माझी तिथे, मावस बहीण ती नव्हती, बाकीचे आम्ही सगळे मेंबर्स इथेच होतो, मामा वगैरे, माझे 2 मामा आणि माझी आई आणि मावशी, असे ते 4 भावंडं. तर आमची अशी फॅमिली एकत्र जमलेली. त्यावेळेस मला ॲक्च्युली भूक लागलेली, त्यावेळेस मी थोडा लहानच होतो, भूक लागलेली आणि मी मॅगी बनवली माझ्यासाठी. आणि तिथं दुसरं कोण नव्हतं, सगळे मोठे होते. मग भाऊच होता माझा राहुल. तर त्याला मी ऑफर केली की तू मॅगी खाशील का? तो बोलला चालेल, काय विषय नाही, खाईल. तर मी बसलो त्याच्यासोबत, असं तो खाटावरती बसलेला, मी खुर्चीवर बसलेलो आणि एकाच ताटात बसलेलो, कारण आता दुसरं ताट मला थोडंसं हे वाटलं, कशाला ते आता थोडंसं ते वाटतं ना तुटक्यासारखं की असं काहीतरी झालं. त्यात तो दुःखात होता थोडंसं, त्याला पण सावरण्याचा, कारण त्याच्या सख्ख्या बहिणीचे मिस्टर, तर त्याचे जास्त लाडके. आम्ही तर होतो मावसच, बट नातं तेवढं होतंच म्हणजे घट्ट.
तर त्याचे जास्त लाडके. तर तो पण थोडा एक मानसिक त्याला झालेलं, म्हणजे एक काय बोलतात ना आपण इमोशनल डॅमेज काइंड ऑफ, तसं त्याच्यासोबत झालेलं. तर तो पण दुःखत होता. त्याला मी भरत होतो, तो नव्हता खात, मीच त्याला भरत होतो एक एक घास वाईक, म्हणजे की असं प्रेमाने असं मस्करीतच असं. आणि त्यावेळेस माझे जे काका होते, तर ते असं थोडेसे ड्रिंक वगैरे करायचे. तर त्यांचं म्हणजे ते असायचं रेग्युलर नॉर्मली, एवढं काय नव्हतं, म्हणजे काही जास्त त्यांना म्हणजे कोणाला काही त्रास नसायचा त्यांच्या ड्रिंकिंगचा, ते यूज टू होते सगळे. तर झालं असं की त्यावेळेस ते काहीतरी बोलत होते आणि बोलता बोलता अचानक ते काहीतरी असं बोलले. माझं लक्ष नव्हतं ॲक्च्युली तेवढं, की मी माझं मॅगीमध्ये व्यस्त, समोर तो बसलाय, मामा मामी वगैरे त्यांची चर्चा अशीच वेगळी चाललेली, आणि ते पण काहीतरी बोलत होते ते त्याच विषयावरून, दाजींच्या मृत्यूविषयी, की डॉक्टरने असं केलं, त्यांचंच काहीतरी फॉल्ट आहे वगैरे वगैरे ते सांगत होते. तर अचानक जो माझा भाऊ होता राहुल, तो अचानक म्हणजे असं हे बोलायला लागला, म्हणजे एकदम वेगळ्या टोनमध्ये. तो थोडासा बोलायला, थोडासा काय बोलतो, थोडासा बोबडा काइंड ऑफ बोलतो. बट त्यानंतर तो जेव्हा बोलला, एकदम त्याचा फ्लुएंट टोन आला. म्हणजे आपण गोलमाल पिक्चर पाहिला ना, त्याच्यात लकीच्या आतमध्ये तो हा येतो, नाना पाटेकर येतो, तो फ्लुएंट होतो ते एआयऊ पासून. तसं असं झालं, थोडासा बोबडा होता बट एकदम फ्लुएंट बोलायला लागला. आणि एवढं फ्लुएंट बोलायला लागले की नॉर्मली आता एक बोबडा आपला भाऊ किंवा आपल्या काय बोलतात फॅमिलीतला एक बोबडा मुलगा आहे, तो फ्लुएंट बोलतो, तर प्रत्येकाला आनंद होतो. बट हे थोडंसं टेन्शनचं वातावरण झालं, कारण तो बोलला फ्लुएंट, बट तो जे बोलला ते काहीतरी म्हणजे धक्कादायक होतं. तो असं बोलला की म्हणजे त्याचे वडील त्याला ते काहीतरी सांगत होते की मी असं केलं असतं, मी वाचवलं असतं वगैरे वगैरे, मी पाहिजे होतो त्यावेळेस, ते कुठेतरी दुसरीकडे असतील आय गेस. तर तो असं बोलला की रमेश, एवढंच होतं तर जावयाला का नाही वाचवलंस. म्हणजे स्वतःच्या वडिलाचं नाव आपण नॉर्मली पण असं कोणाला सांगताना आपण आदराने बोलतो की माझ्या वडिलांचं नाव. वडील, हो, त्यांनी डायरेक्ट असं की रमेश, तू तुझ्या जावयाला का नाही वाचू शकलास. एकेरी मला वाटलं की म्हणजे याला बहुतेक राग आलाय की असं ते एकतर ते ड्रिंक करून आलेत आणि असं बोलतायत, त्यात तो माणूस गेलेला आहे. तर गेलेल्या माणसाविषयी आपण जेव्हा बोलतो आणि एखाद्याला नाही पटत ते की तो आता का उगाच हे बोलून हे करतोय, की म्हणजे भावनांची थोडंसं काय होतं, त्याचे लाडके होते त्याच्यामुळे त्याला, मला वाटलं की त्याला हर्ट झाले. पण एकेरी उल्लेख घेतला त्यांनी वडिलांच्या नावाचा. नॉर्मली तो एवढा म्हणजे शांत मुलगा, म्हणजे असं एकदम म्हणजे काय बोलतात इंट्रोवर्ट मुलगा, असं लाजून असा असणारा, जास्त कोणाशी बोलायचं ना, म्हणजे फॅमिली पुरतच. तर तो असं हे एकदम म्हणजे टेन्शनने बोलला. मी थोडासा घाबरलो, आणि ते जे होते ते देवस्की करणारे, त्यांना माहीत होतं सगळं की हे काय झाले. त्यांना लगेच ते इन्स्टंट म्हणजे क्लिक झालं की याला काय कसली तरी बाधा झाल्यासारखं आहे. तर ते बोलले, तू लायकीत राहा, तू परत का आलाय, असं काहीतरी बोलले. मी कन्फ्यूज, कारण माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम होतं, कारण याआधी मी फक्त पिक्चरांमध्ये बघितले आणि ते पण माहीत असतं की हे शूटिंग आहे सगळं ॲक्ट आहे, तर काही एवढं वाटायचं नाही. हे मी पर्सनली असं, मी इथे बसलोय, तो असं इथे बसलाय, काका असे इथे उभे, आणि तो त्यांच्याकडे असं वर असं बसलाय, असं बघतोय, जावायला का नाही वाचवलं रमेश. म्हणजे तो त्यांना दम देत होता, आणि अचानक तो म्हणजे असं झटकलं त्यांनी स्वतःला, आणि त्यांच्या अंगावरती चढून गेला. ते शरीरदृष्टीने थोडेसे असे म्हणजे होते, उंच होते, त्यांची चांगली बॉडी होते, आणि हा एकदम म्हणजे असं, आणि किती जरी त्याची बॉडी असली तरी एका वडिलासमोर मुलाचं जेवढं काय किती जोर लागणार ना. त्याचं वय आता एक 22-23 होतं त्या टायमिंगला, आणि आता असेल म्हणजे काहीतरी, बट त्यावेळेस तो एवढं म्हणजे काही एवढी पॉवर नव्हती, बट तो एकदम असं चालून गेला, आणि त्यांच्या असं म्हणजे खांद्याला हात धरून असं थोडंसं हलवायला लागला, गळ्यापर्यंत हात वगैरे नेला. आणि मी असं म्हणजे मी थोडंसं मागं म्हणजे हे झालो, मी खुर्चीवर मांडी घालून बसलेलो, खाटावर, मध्ये एवढा गॅप होता, तो जो असा उठून गेला, मी थोडासा मागं सरकलो. मी त्यावेळेस थोडं घाबरलो, कारण माझ्यासाठी खरंच फर्स्ट टाईम होतं. तर मी हळूहळू सरकत असं दुसऱ्या खाटावर गेलो. तर आमचं असं मोठं घर होतं, ह्या साईडला खाट, ह्या साईडला खाट, ह्या साईडला माझ्या वडिलांचं घर, मध्ये भिंत, ह्या साईडला माझ्या चुलत्यांचं घर, म्हणजे असं पूर्ण एक वाटा होता, एकत्रच राहायचो आम्ही. तर मी त्या साईडला जाऊन बसलो, आणि हे बघत होतो, मी असं लाईव्ह एक्सपिरियन्स करत होतो की नेमकं काय चाललंय, कारण मला काही समजतच नव्हतं की असं अचानक काय झालं ना. म्हणजे दुःखाचं घर, सगळे त्या विषयात गुंगण, हे अचानक काहीतरी आज म्हणजे आउट ऑफ सडन काहीतरी वेगळंच घडतंय. तर मी त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजडच होतो. तर झालं असं, तो म्हणजे त्यांना माराय वगैरे लागला, की असा हात उचलायला लागला, पण ते जे होते असं पॉवर होते त्यांच्याकडे, त्यांनी हे केलं की त्यांनी धरून ठेवलं वगैरे, की काय बाबा तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. तर तो बोलला की तू आता संपतोय, म्हणजे जो राहुल होता तो काकांना बोलला की तुझा आता खेळ खल्लास करणार आहे, तुझ्या जावायला मी नेलंय, आता तुझ्या मुलाला पण घेऊन जाणार आहे, तुझ्या दम असेल टिंब तुझ्या दम असेल, असं तो बोलला ॲक्च्युअलमध्ये. आता नॉर्मली किती आपण रागात असलो, होतच भांडणं वडिलांमध्ये मुलांमध्ये, पण असं तो शब्द नाही वापरत ज्याच्यात दम असतो आपण ते बोलतो. तसं तो बोलला, तुझ्यात दम असेल तर तू मला अडवून दाखव.
असं बोलल्यानंतर सगळे तिथले शॉक होते. माझी मामी होती, मावशी होती. मावशीची पण शरीरयष्टी थोडीशी बारीकच अशी. तर मामी आणि माझी आई त्याला असे धरून होते. काकाला थोडं लांब करत होते, कारण त्यांनी मारलं वगैरे असतं, त्याचा जीव थोडं एकदम म्हणजे हे, कारण त्याला ॲक्च्युअलमध्ये तिथे त्याला काहीतरी बाधा झालेली. तर काका त्याला म्हणजे पूर्ण हे करत होते, ते म्हणजे दादाशी नव्हते बोलत, त्याच्या आतल्या ते स्पिरिटशी बोलत होते, की तुझं नेमकं हे काय आहे, तुझं काय मोटिव्ह काय, काय प्रॉब्लेम आहे तुला वगैरे वगैरे, असं चाललेलं त्यांचं. तर तो काही सांगायलाच तयार नाही. तो फक्त हेच म्हणत होता, याच्यावरतीच रिपीट, की मी तुझ्या मुलाला घेऊन जाणार आहे, अडवायचं असेल तर अडून दाखव, आणि फक्त तुझ्या मुलाला नाही, एक एक करून तुझा अख्खा वंश संपवणार आहे. आता याचं कारण काय, जे कोण असेल असं का बोलत असेल, आता ते देवदेवस की त्यांचं घर ते देवलसपणा वगैरे करतं, तर त्यामुळे मग काय आपल्याला सांगता येत नाही ना, की कोणाशी कोणत्या स्पिरिटशी त्यांचं इंटरॅक्शन म्हणजे हे झालं असेल, की काउंटर झाले असतील, ज्याला म्हणजे नको असेल. एक म्हणजे असतं ना, की कोण ते होतं ना, म्हणजे काही एखाद्याच्या लाईफमध्ये असेल तो, बट यांनी ते सॉर्ट केलं असेल आणि त्याला तिथून लांब केलं असेल, तर मग ते बदला घेण्यासाठी त्यांनी यांना पकडलं असेल. मग ते पण असतं की कोण जास्त वीक आहे त्याला पकडतं, तर त्याला मग हा भेटला असेल. तर हा असा एक किस्सा झाला. तर हा किस्सा त्या वेळेपुरता थांबला, पण कसा थांबला एकदम, म्हणजे तो पण एकदम भयानक होता. जसा स्टार्ट झाला ना इन्स्टंट, तसं इन्स्टंट एकदम थांबला. की ते बसवलं त्यांनी, म्हणजे मामीनी आणि माझ्या आईनी त्याला खुर्चीवर बसवलं, दोन्ही साईडनी दोघींनी पकडलेलं. तो हातपाय आपटत होता, हालचाल करायचा प्रयत्न करत होता. बट मग झालं काय, की मला आता म्हणजे बोलताना पण अंगावर काटा येतोय, कारण मी ते अनुभवले, प्रत्यक्ष बघितले, त्याच्यामुळे मला ते आता बोलताना पण थोडंसं, त्यावेळेस तर मी घाबरलेलो. आता काय ते ओके, म्हणजे काही वाटत नाही, कारण ते झालं, त्याला वेळ होऊन गेला. तर झालं असं, की तो असं म्हणजे असं हा हात असं धरून बसलेला एकदम. माझे आई ह्या साईडला होती, मामी ह्या साईडला होती, असं धरून बसलेलं, आणि खाली बघून असं असे त्याचे हावभाव होते, की म्हणजे एकदम ते होतं ना, की भूत आतमध्ये असतं ते बघतो आपण, ॲग्रेसिव्ह, एकदम ॲग्रेसिव्ह दिसत होतं. तर असा होता. आणि अचानक शांत शांत झाला, मान खाली घातली, त्यांनी डोळे बंद केले, सगळे शांत झाले. फक्त काका बोलत होते, काहीतरी बोलत होते, पुटपुटत होते, काहीच कळत नव्हतं कोणालाच. अचानक त्याने जोराचा असा हाताला झटका दिला, असं जोराचा हाताला झटका दिला, आणि माझी आई ह्या साईडला होती, तिला पटकन अशी कवटाळून मिठी मारली. म्हणजे अक्का म्हणतात माझ्या मम्मीला, माहेर तिच्या माहेरकडच्या साईडचे सगळे अक्का म्हणतात. तो असा अक्का अक्का करून रडायला लागला एकदम, म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी येताना मी बघत होतो. असं म्हणजे ते मी लाईव्ह एक्सपिरियन्स केलं, की नेमकं काय झालं बुवा काय, आणि तो रडायला लागला. म्हणजे ते काहीतरी जे काय असेल ते हाता थ्रू त्याच्या बाहेर पडलं. मला त्यावेळेस ते म्हणजे ते सगळे बोलले, की ते गेलं त्याच्या हाता थ्रू बाहेर, आता नाही येणार परत वगैरे वगैरे. ते त्यावेळेस थोडंसं जरा शांत झालं, आणि तो एकदम रडायला लागलेला, की तो एक अर्धा तास रडत होता. अर्धा तास तो म्हणजे कंटिन्युअसली असं रडत नाही, म्हणजे सिसक सिसक केरोना तसं थोडंसं असं तसं करत त्याचं चालू होता अर्धा तास एक. तर मग त्याला थोडं शांत करण्यात वेळ गेला वगैरे वगैरे. तर मग त्यानंतर काकांनी थोडंसं सांगितलं, की काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं आपण बोलून बघू वगैरे. तर त्यांनी बोलताना बरेच म्हणजे वेगवेगळे त्यांनी शब्द वापरले. मला आता त्यावेळेस मी एवढं म्हणजे माझ्या मेमरी एवढी चांगली नाही की ते लक्षात राहतील. त्यांनी असे बरेच गोष्टी सांगितले. आणि नंतर ते आमच्या घराच्या शेजारचं जे शेत आहे, तिथे एक लिंबाचं झाड होतं, त्याच्या खाली जाऊन झोपले. ओपन शेत होतं, म्हणजे पेरणी वगैरे काही नव्हतं त्याच्यात. ते झोपले तिथं. अर्ध्या तासाने रिटर्न आले, आणि आम्हाला सगळ्यांना सांगत होते, की माझे वडील म्हणजे त्यांचे वडील त्यांच्या स्वप्नात आले, आणि त्यांनी सांगितलं, की तू राहुलला अशा अशा ठिकाणी घेऊन जा, त्याला असं असं झालेलं आहे, तर तू हे उपाय कर. आणि त्याचे वडील म्हणजे त्यांचे वडील वारलेले, पण ते आता त्यांनी हे सांगितलं, ते किती खरं किती खोटं आम्हाला माहीत नाही, कारण त्यावेळेस ड्रिंक केलेले होते, आणि ड्रिंक केलेल्या माणसावरती आपण जास्त वेळ हे करत नाही, असं म्हणजे की बोलत असेल सिरियसली नाही घेत, बोलत असेल काहीतरी. बट ते बोलले तसं, मग त्यांनी तेच एकटे गेले, काहीतरी केलं त्यांनी, आणि सांगितलं ह्या दिशेला म्हणजे हा विधी कर, त्या दिशेला तो विधी कर, अशा अशा देवळात जा, हे कर. त्यांनी ते सगळं केलं. मग त्यानंतर एक 3-4 महिने ते झालं, गेलं, संपलं, काही एवढं नव्हतं. त्यावेळेस आम्ही लॉकडाऊन होतं, त्यामुळे गावालाच राहत होतो. तर पुन्हा एकदा म्हणजे आमच्या गावची यात्रा होती. गावच्या यात्रेमुळे मग माझ्या वडिलांच्या साईडचे रिलेटिव्स पण आले, आणि ऑफकोर्स मामाच्या साईडचे पण आम्ही म्हणजे आपण आमंत्रण देतोच ना, की यात्रा आहे, या तुम्ही आलंच पाहिजे वगैरे ते. तर त्या साईडचे मावशीन ते सेम, मावशी, काका, त्यांचा मुलगा, आणि त्यांची जी म्हणजे 3 भावंड, ते मोठी मुलगी, छोटी मुलगी, आणि सगळ्यात छोटा माझा भाऊ राहुल दादा. तर असं तिघं होते ते. तर ती मधली मुलगी होती ती, आणि तिचे मिस्टर आमच्या इकडे म्हणजे जेवायला आलेले, त्यांना खास जेवायलाच बोलवलेलं मम्मीने. तर ते त्यासाठीच आलेले. बट आम्ही जाणार होतो म्हणजे ते दुपारच्या जेवणासाठी. सकाळचा एक 9-10चा पिरियड होता. हे जे आधीचा जो किस्सा सांगितला ना मी, जो वट्ट्यावर घडला, तो पण भर दुपारी झालेला, उजेडात. आता नॉर्मली आपण काय म्हणतो, की भूताचे किस्से आहेत, हे अंधारातच घडले पाहिजे, भूतांना अंधारातच म्हणजे त्यांचं येणं जाणं दिसतं, दिवसा दिसते नाही.
हां, त्यावेळेस आम्हाला भूत वगैरे असं काही दिसलं नाही, बट जे घडत होतं ते नॉर्मल नव्हतं, ते पॅरानॉर्मल होतं. तर तसा सीन पुन्हा एकदा होणार होता. तर तो कसा मी सांगतो. दाजींना आम्ही खास आमंत्रण दिलेलं. दाजींचे 2 मुलं लहान होते ते त्यावेळेस. एक एक 1-2 वर्षाचा होता आणि एक दुसरा 5-6 वर्षाचा होता. असे ते लहान मुलं आणि त्यांचा पण त्यांच्या भावाचा पण मुलगा, असे ते लहान मुलं वगैरे होते, ते खेळत होते. आमची चांगली मस्ती चाललेली आणि आमचा प्लॅन ठरलेला मिसळ खायला जायचा. म्हणजे काका, मावशी, त्यांची मुलगी, मी, दादा आणि माझी बहीण, असं आम्ही एवढे जण जाणार होतो मिसळ खायला. म्हणजे ती आमच्या इथे ते भेटती चांगली फेमस आहे तिथली, तर तिथे जाणार होतो खायला. तर झालं असं की त्यानंतर सेम ॲज युजल काका परत ड्रिंक करून आले. त्यांना म्हणजे ते चालतं, त्यांचं यूज टू होतं, बट ड्रिंक म्हणजे कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. ते पण त्यांचं असं लिमिटमध्ये असायचं की असं नाही एक्सेसिव्ह मग ते येऊन तमाशे वगैरे करतील, तसं काय नसायचं त्यांचं. लिमिटमध्ये असायचं, बट थोडंसं ड्रिंक केल्यानंतर माणूस काहीतरी लिमिटच्या बाहेर बोलतोच एक. त्यावेळेस पण माझं असं लक्ष नव्हतं, बट की ते काहीतरी परत त्याच टॉपिकवरती विषय त्यांनी काढला. दाजींच्या जे गेलेले 1-3-4 महिन्यापूर्वी त्याच्याविषयी काहीतरी बोलत होते. मग त्यानंतर परत जो माझा राहुल दादा होता, त्याने परत त्याला ते काहीतरी हिट झालं आणि तो परत सेम त्याचा डायलॉग. तो खाटावरती बसलेला, काका उभे होते, मावशी मम्मीन ते बसलेले बाहेर. तर परत त्याला हिट झालं आणि तो बोलला, जावायला का नाही वाचवलं रमेश. म्हणजे सेम टोन, सेम फ्लुएन्सी, सेम म्हणजे ते प्रॉपर म्हणजे एकदम एक्झॅक्ट सेम होतं. फरक एवढा होता, माझं आणि त्याचं थोडं डिस्टन्स कमी होतं यावेळेस. कारण ह्यावेळेस मी तिथंच अटॅक येऊन गेलो असं. कारण ते मला फर्स्ट टाईम होतं, ते एक असतं ना आपल्याला भीती असते. परत सेम झालं तर मग एक धक्का वेगळा बसतो, थोडंसं टेन्शन. तर ते नव्हतं तसं काही झालं, तो लांब होता. बट ते जे झालं ना, ते एवढं म्हणजे भयानक होतं ना की दिवसा तो एकदम म्हणजे एका आपण सांगू शकतो की एकदम म्हणजे माझी हाईट आणि त्याची हाईट, तो मोठा भाऊ होता माझा, बट माझ्या हाईटपेक्षा कमी होता त्यावेळेस 2-4-5 वर्षापूर्वी. आणि त्याची शरीरयष्टी पण एवढी काय अशी म्हणजे हे नाही, अंगकाठ्याने बारीकच होता तो. त्याच्यात अचानक काय म्हणजे बोलतात ना, ती सुपर नॅचरल पॉवर सारखं त्यांनी काहीतरी केलं, बॅक फ्लिप मारली ते खाटावर बसून. असा उलटा होऊन तो मागच्या साईडला गेला. हे बघून सगळे टेन्शनमध्ये आले. परत माझी ह्यावेळेस मामी वगैरे नव्हते, मावशी आणि मम्मीने त्याला धरलं, असं धरायचा प्रयत्न केला, कारण तो थोडासा एकदम स्पीडमध्ये सगळं घडत होता ना. तर तो असं त्याने बॅक फ्लिप मारली. मागं एक तेलाचा डब्बा होता मोका, त्याला किक मारली. तो जो डब्बा असतो ना एवढा असा स्क्वेअर, त्याला किक मारली आणि तो जागेवर असतो. आता किक मारल्यावर नॉर्मली काय होतं, डब्बाला आपण पण मारलं तर लांब पडतो. तो पडला लांब, पण तो जो असा डब्बा होता त्याला अशी खोच पडलेली आणि तो नारळाला जाऊन लागलेला. आणि तो असं नारळावरती पाय देऊन असं वरती चढायचा प्रयत्न करत होता. म्हणजे असं ऑब्व्हियसली तो पडला होता, आम्हाला दिसत होतं चढताना खाली उलटा पडला असता, पण मम्मीने आणि मावशीने त्याला धरलेलं, त्याच्यामुळे काय झालं नाही. आणि तो एकदम म्हणजे काय बोलतात, एक सैरभैर झालता की त्याला काय करायचं काय नाही, कारण तो नव्हताच राहिला. त्याच्या आतमध्ये परत ते जे पण स्पिरिट होतं ते परत आल्यासारखं जाणवत होतं आम्हा सगळ्यांना. तर त्यानंतर झालं असं की काकांनी त्याला असं त्याचं म्हणजे गळा धरला आणि असं नारळाच्या झाडापाशी असं धरलं की तुझा नेमका प्रॉब्लेम काय. तो गळा धरलेला. आता नॉर्मली गळा धरल्यावरती आपण काय होतं की आपण सोडवायचा प्रयत्न करतो. तो असा हात खाली असं त्याने मान वाकडी केली आणि तो बोलतोय, प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम तुझा आहे. तुला, तुझ्या पोराला, तुझ्या वंशाला मी संपवणार. हे अशा टोनमध्ये तो बोलत होता. बापरे. तर म्हणजे हे ऐकून नॉर्मली कोणी पण घाबरेल, कारण एकदम रिस्पेक्टफुल वागणारा मुलगा ह्या अशा टोनमध्ये बोलतोय. तर त्यावेळेस हे सेकंड टाइम हिट झालं. तर मग मला कन्फर्म, आधी तर मला वाटत होतं की काहीतरी मेंटल इलनेस असेल त्याला, की दाजी गेले, थोडंसं एक मानसिक धक्का बसतो, माइंड डिस्टर्ब असेल म्हणून त्याचं काहीतरी असं हे झालं असेल. बट सेकंड टाइम सेम घडलं, तेव्हा मला हिट झालं की हे काहीतरी नेमकं खरं आहे. आणि त्यावेळेस मग मला आतमध्ये पाठवलं त्यांनी की तू नको थांबू इथं, तू आतमध्ये जा. बाहेर फक्त काका, मावशी आणि मम्मी असे ते तिघच होते. आणि आजूबाजूला ते आवाज वगैरे झालाच ना, तर लांब म्हणजे शेजारचे घरचे वगैरे तिकडून त्यांच्या अंगणातून बघत होते, असे बघत होते लोक की काय चाललं यांचं. आणि काकांनी त्याला असंच धरून ठेवलेलं आहे. तेव्हा तो काहीतरी बारीक आवाजात सांगत होता. म्हणजे काकांनी त्याला माहीत असेल की काहीतरी मंत्र वगैरे करून त्याला हे करायचं, याला काही करून माझ्या मुलातून सोडवायचं. तर ते काहीतरी बोलत होते आणि त्याच्यात चर्चा चाललेली कसली तरी, की हे त्याला विचारत होते आणि तो सांगत होता. आणि त्यानंतर कळलं की त्याच्या आतमध्ये जी स्पिरिट आहे ती एका बाईची आहे. ती पण बाई का त्यांच्या मागे लागली हे तिनं सांगितलं नाही. ती बोलली की असं एक ठिकाणी मंदिर आहे, मंदिराच्या मागं नदी आहे आणि नदीपासून तुम्ही गेलेले आणि तिथं तुम्ही अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी केली. काय केली ते काकांना सांगितलं. काकांनी आम्हाला नाही सांगितलं की काय बोलणं झालं. मम्मी, मावशी तिघे होते, कोणालाच काय सांगितलं नाही. ते त्यांच्या तिघांनाच माहिती की नेमकं काय सांगितलं.
बट अशी आधी असतं ना की स्पिरिट्सचे एक पर्टिक्युलर एरिया असतो आणि त्यांना नाही आवडत काही की तुम्ही आमच्या एरियामध्ये या. तर तसं ते तिथून ट्रेसपास झालं किंवा त्यांनी काही तिथं केलं असेल काही चुकीचं, किंवा नॉर्मली माणूस जातो आणि असं काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी करतो जी त्या स्पिरिटला नको असती, किंवा त्या स्पिरिट जेव्हा तो आधी जिवंत असेल किंवा काही त्यावेळेस त्याला ते त्याच्या नावडीचं असेल तसं काहीतरी घडलं असेल तर त्याला एक राग असतो, तर तो त्याला पकडतो. तसा सीन झालेला काहीतरी. तर ते एक झालं की त्याला म्हणजे ती जी बाई होती तिने सांगितलं की असं असं ठिकाणी तुम्ही हे केलं तर असं, तर पूर्ण कबुली जबाब दिला एक प्रकारे, की सांगितलं की काय झालं, कसं झालं, मी का हे करते. मग त्यांनी धमकी दिली की तिथंच येऊन तुझं म्हणजे काकांनी त्या स्पिरिटला धमकी दिली, तू सांगितलंय ना तिचंच येईल आणि तुझं जे पण अस्तित्व आहे ते कायमचं मिटवेल, आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला सोड. हे बोलून ते थोडंसं ते स्पिरिट असतं ते असं मी बघितलं हसल्याचा, जोरात हसल्याचा, म्हणजे आवाज येत होता, मी बघत होतो, मला आवाज येत होता, मी बॅक साईडला होतो, तिकडे तोंड होतं त्या म्हणजे दादाचं, त्यांनी ह्या साईडला करून धरलेलं आणि मी ह्या साईडला होतो, तर मला ह्या साईडला दिसत होतं ते गळा धरलेला. नॉर्मली गळा त्यांनी खूप दिसत होतं जोरात धरलेला. नॉर्मली आपण असा धरतो आणि एकदम असावाला धरतो, तर तो असावाला होता आणि बघितलेलं आवाज वगैरे पूर्ण दबला जातो, पण तो एकदम फ्लुएंट येत होता. मग आता मला दिसताना तर दिसत होतं की ते क्लिअर दबलेलं आहे, बट ते जे सांगताना तो सांगत होता ना ते सांगितलं त्याने पूर्ण त्या स्पिरिटने. आणि काका ते बोलले की तू हे सगळं कर, असं तसं, तू सोड, नाही तर तिथे येऊन तुझं अस्तित्व नष्ट करीन. कारण तेवढं म्हणजे काकांना अनुभव होता, त्यांनी पण ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळं, तर त्यांना तेवढं पॉवर होती आणि ते कधीच घाबरले नाही अशा गोष्टींना. ते एकदम म्हणजे आता एक होतं ना की बाप असतो आणि त्याच्या मुलाला असं काहीतरी बाधा झाली आहे, किती तो म्हणजे असं काही पण असलं, म्हणजे काय बोलतात, एक मोठ्यातला तज्ज्ञ असतो, पण त्याच्या मुलासोबत असं काही घडलं तर तो पण एक थोडं असं ना, ते आपण मुन्ना भाईमध्ये बघितलेलं आहे, तो जो सर डॉक्टर असतो तो सांगतो की हा पेशंट आहे, याला मी कापताना मला हात नाही कापणार, पण याच्याच ठिकाणी जर माझी मुलगी आहे तर माझा हात थोडा कापणार. तसं होतं आपल्या मुलाविषयी, ते थोडंसं एक भीती असते, बट तसं काकांचं दिसत नव्हतं. ते एकदम आय कॉन्टॅक्ट करून रोख बघत होते त्याच्याकडे आणि त्याच्याशी बोलत होते. आणि शेवटला जाताना ते बोलले की तुझं अस्तित्व मी नष्ट करेल. त्यानंतर ते स्पिरिट असं 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 होतं, असं हसलं जोरजोरात, असं हा 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 असं करून हसलं ते जोरजोरात. मला आवाज येत होता आणि ते इतकं जोरजोरात होतं की घराच्या आतमध्ये जे लहान मुलं होते ते बाहेर आले बघायला की कोण हसतंय, काय झालं असं. ते त्यांच्या खेळत मोबाईल वगैरे बघत त्यांचं चाललेलं, ते बाहेर आले की कोण हसतंय. आणि त्याने अचानक अशी मान टाकली खाली, मग त्याला खाली घेतलं, तिथं खाटेवरती झोपवलं. एक 15-20 मिनटं झाले की त्याला थोडंसं पाणी वगैरे शिंपडून हे केलं, पण ह्यावेळेस त्याला काही हे झालं नाही, म्हणजे असं काय उठलं लगेच. लास्ट टाइम जेव्हा झालं होतं त्यावेळेस तो म्हणजे रडत होता, तो एक रडला आणि त्याला एक थोडंसं ताप चढला, एक तो थोडंसं आजारी पडल्यासारखं झालं. आणि त्याच्यासोबत बऱ्याचदा असं झालेलं आहे. हे जे होतं लास्ट टाइम म्हणजे ते झालं, त्याच्यानंतर हे सेकंड टाइम 3-4 महिन्यांनी झालं. आणि त्याच्या आधी पण एकदा त्यांच्या मुंबईच्या घरात झालेलं, असं त्यांनी म्हणजे मावशीनी मम्मीला सांगितलेलं. तर ते बघायला तर नव्हतं मी त्यावेळेस, काय झालं एवढं कळलं नाही, बट हे 2 असे किस्से मी माझ्या म्हणजे काय बोलतात, एक इन्सिडेंट मी पर्सनली अनुभवले. आणि त्यानंतर मग बाहेर गेलो, त्यांच्याशी बोलले की त्यांनी सांगितलं असं असं झालंय. मग त्यांनी त्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन तिथं काय विधी वगैरे असतील, काकांनी त्यांच्या भावानी असं मिळून ते दोघं तिथं गेलेले आणि त्यांनी तिथं केलं. त्याच्यानंतर त्याला काय म्हणजे असं जाणवलं नाही, म्हणजे एक 4-5 वर्ष झालं, तर तो आता ओके, म्हणजे हॅपी सेटल लाईफ आहे, काही एवढं हे नाही. बट त्याच्यासोबत असे बरेचदा किस्से घडलेले याच्या आधी पण. मग ते जे सगळं स्पिरिट होतं ते कळलं का एक्झॅक्टली कोण होतं, काय होतं? एक्झॅक्टली कोण होतं हे तर नाही कळलं की का मागं लागलेलं, काय झालं, पण तेच त्याने जसं सांगितलं की तुम्ही माझ्या एरियात आलेले असं वगैरे. मग एरिया माहित पडला ही घटना कधी घडली होती किंवा कधीपासून ती व्यक्ती त्याच्या मागे लागली? नाही, हे काहीच नाही सांगितलं त्यांनी. तेवढंच फक्त. हां, कारण हे जो तो एरिया होता, आता हे बोलले इथं तर आम्ही आमचं रेग्युलर येणं जाणं आहे, म्हणजे त्या एक असते ना ती वाट, तिथून आम्ही कायम येत जातो. आणि अशी नाही की ती वाट भरलेली असायची, काय कोणी म्हणजे रेग्युलर लोक जायचेच तिथून, मग यालाच का, असा तो प्रश्न होता. आणि मग सेम किस्सा घडल्यानंतर हे जी चर्चा झाली आमच्या फॅमिलीमध्ये, त्यावेळेस मामाचा एक किस्सा आला, माझा लहान मामा. त्यांनी त्याचा वेगळा किस्सा काढला की म्हणजे जेव्हा डेथ झाली दाजींची त्यावेळेस ते हॉस्पिटलमधून त्यांनी बॉडी दिली नव्हती, त्यांनी ते इलेक्ट्रिक शॉक देऊन त्यांचं ते असतं ना अस्थिया वगैरे तसं वालं त्यांनी केलेलं. शॉक नाही, इलेक्ट्रिक स्मशानभूमी असते. हां, इलेक्ट्रिक स्मशान, ॲक्च्युली मला ते प्रॉपर हे नाही होतं माहिती. हां, तर तसं त्यांनी ते करून दिली, पण ते देणार होते, त्यांची एक प्रोसिजर होती, त्यांचं बिलाचं वगैरे राहिले, तर ते बोलले की तुम्ही बिल वगैरे झालं का तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर मग ते थोडंसं मानसिक हल्ल्यात, त्यात माझी ताई पण तिथंच होती, मावशीची मुलगी मावस बहीण, ती पण तिथंच होती. आणि नवरा गेल्यानंतर एक ते दुःख असतं, सांभाळायला कोणच नाही, ती आणि माझा मामा, कारण मामा तिथंच म्हणजे बेस्टमध्ये कामाला होता मुंबईला, तर तो तिथून गेलेला तिच्यापाशी. तर एक थोडंसं एकदम म्हणजे टेन्शन
त्यावेळेस कळलं सगळ्यांना, ते दुःखाचं थोडंसं हे झालेलं की म्हणजे कसं सांभाळायचं, त्याला पण जास्त समजत नव्हतं की मी काय करू कसं करू. मग मावशी आणि काका ते तिथं आले, नंतर तिला सांभाळलं. मग ते गेले तिच्या घरी. घरी गेल्यानंतर असं झालं की तिला म्हणजे घरी फ्रेश वगैरे होऊन जे काय सामान असेल मावशीच्या इथे घेऊन जाऊन मग ते घेऊन गावाला यायचं होतं, असं ठरलेलं ते. कारण तिच्यासोबत कोणीतरी हवं होतं. मग हॉस्पिटलमध्ये पण कोणतरी थांबणं गरजेचं होतं. मग मावशी आणि काका तिथं थांबले, मामा आणि ताई गेले तिच्या घरी. तर तिथे गेल्यानंतर ताई गेली आंघोळीला, हे मामाने सांगितलेलं ॲक्च्युली आम्हाला, की ती आंघोळीला गेली, मामा हॉलमध्ये बसलेला. ती म्हणजे ते होईपर्यंत ते काय असेल वेसेल तिने सांगितलेलं हे करून ठेव, असं असं घे वगैरे पॅक कर. तर त्याने असं सांगितलं की त्यांनी बाल्कनीमध्ये असं एक लेडी स्पिरिट बघितलं, साडी घातलेलं, असं तीच आतमध्ये बघतंय कुठंतरी. हे बघून तो घाबरला, असं त्यांनी सांगितलं होतं. खरंच झालंय, जर हे खरं होतं, हे जे 2 इन्सिडेंट घडले, तर हे पण खरंच असेल याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसला. कारण ते झाल्यानंतर तो घाबरला, तो पण थोडासा घाबरट काइंड ऑफ होता. तो गेला तिथून. दिदी आतमध्ये म्हणजे ताई आतमध्ये आंघोळ करते, फ्रेश वगैरे होते, बेडरूममध्ये त्यांचं हे होतं, हा हॉलमध्ये बसलेला आणि बाल्कनी हॉलमध्ये होते. आणि ते स्पिरिट त्याला हॉलच्या बाल्कनीत दिसलं, असं एकदम स्थिर उभं आहे आणि आतमध्ये त्याच्याकडे बघतंय. हे बघून आता नॉर्मली घरात लॉक होतं, आपण लॉक खोलून आलोय, ती आंघोळीला गेली, मी इथे बसलोय, तिसरं पर्सन दिसल्यावर घाबरतो मला. तसं त्याचं झालं. तो आहे तसं काहीच बोलला नाही, डायरेक्ट निघून गेला. ताई आतमध्येच निघून गेला डायरेक्ट त्याच्या घरी. त्याचं घर तिथून एक 30 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि मग तिथून मग ते घरच्यांना वगैरे सांगितलं की मी आलोय घरी. मग हे टेन्शनमध्ये की असं का केलं तू वगैरे वगैरे. मग ती बाहेर आली, तिला काही एवढं म्हणजे जाणवलं नाही, ती पण त्या धक्क्यात होती, त्याच्यामुळे तिला ह्याच्यासाठी रागवण्यात टाईमच नव्हता की तू का गेला सोडून वगैरे. ती तिच्या वेगळ्या म्हणजे एक मानसिक तिला शॉकच बसले एक प्रकारे, की रात्री आपला माणूस बोललाय आणि सकाळी त्याची डेथ झाली. तर त्या म्हणजे मेंटल हेल्थमध्ये तिची मेंटल हेल्थ पण त्यानंतर थोडी बिघडलेली, ती जास्त कोणाशी म्हणजे बोलायची नाही, काय नाही. तर असं हे झालेलं. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घरच्यांना काय काय त्रास झाले? घरच्यांना त्रास स्पिरिटचा हेच त्रास झाला, की ते स्पिरिट स्वतः म्हणत होतं की मी तुमच्या जावयाला नेलंय. आता नॉर्मली विचार करायला गेलं तर हे पण एक प्रकारे आपण खरं मानू शकतो. कारण ते दाजी जे होते आमचे, ते आदल्या रात्री ज्या दिवशी गेले, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचे 4-5ला मृत्यू झाले असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं. पण ते आदल्या दिवशी 6-7च्या दरम्यान की भेटायची वेळ एक असते ना, त्यात कोविड पेशंट म्हणलं भेटून पण नव्हते देत, बट त्यांचं ओके झालेलं असं ते बोललेले, डॉक्टर्स असे बोललेले. आणि मावशी काकांत ताई होती, ते भेटले, बोलले नॉर्मल असं. ते बोलले पण की मला भूक लागली. आता पेशंट असतो त्याला जास्त म्हणजे खायला देत नाही, ते सलाईनवर ठेवतात. तर ते बोलले मला डाळ चपाती द्या खायला काहीतरी. बट डॉक्टर बोलले की त्याला अंडर ऑब्झर्वेशन आहे, आता खायला काही देऊ नका. बट मग ते असं झालं की त्यांची ती शेवटची इच्छा झाली की मला खायला द्या, पण त्यांची ती इच्छा पूर्ण नाही झाली. म्हणजे आणि बोलते चालते होते ओके, म्हणजे असं बसून बोलतात आणि सकाळी डॉक्टर सांगतात की तुमचं म्हणजे पेशंट माणूस गेले. तर मग हे एक कोइन्सिडेंट तर नसेल ना, बरोबर, की बोलता चालता माणूस अचानक गेलाय. आणि त्याच्याच एक 13-14 दिवसानंतर एक कोणीतरी स्पिरिट बोलतंय की जावायला नेलंय, तुझ्या मुलाला पण नेल. हालाकी म्हणजे आता ते काका वगैरे ते ओके, म्हणजे सगळं हॅपीली सेटल्ड आहे, त्यांचं काही हे झालं नाही, त्यांनी काय विधी वगैरे केले असतील. बट जे दाजींच्या बाबतीत घडलं ते एक थोडंसं एक शॉकिंग. आणि काय बोलतात, आता काय कंडिशन आहे बाकीच्या घरच्यांची, ज्यांच्यावरती प्रसंग आला होता त्यांची आता काय कंडिशन आहे? आता ते ओके आहेत, म्हणजे आता त्यांना काय म्हणजे हे त्यांना जास्त किती त्रास वेळ- नाही, काय बरं. नाही. आणि त्यांना किती वेळचा टाइम लागला होता या सगळ्या गोष्टीतनं कव्हर व्हायचा? बघा आता एक दुःख होतं दाजी गेल्याचं, आणि त्यांच्याच दशक्रियेच्या दिवशी ह्या असा एक इन्सिडेंट घडला काहीतरी पॅरानॉर्मल. तर मग 2 वेगळे शॉक. फक्त दाजींचं जे झालेलं त्यात जी ताई होती ती तिथे नव्हती, ती तिच्याच गावी होती. आता ते सगळे नातेवाईक वगैरे तिथे आलेले भेटायला, तर ती म्हणजे तिकडेच होती ना. हा एक मेंटल म्हणजे हा एक विषय झालेला इकडे. तर मग यांनी ते डील केलं, कारण हे त्या गोष्टीला यूज टू असं भूत वगैरे असणं, काही असं स्पिरिट्स असणं, किंवा कुठलंही काही ब्लॅक मॅजिक वगैरे असा देवदेवस्की करतात लोक, करणी करतात. तर ही उलटी करणी फिरवणं वगैरे हे सगळं त्यांना माहीत होतं, हे त्याचे ज्ञानी होते चांगले. तर यांना जास्त काही प्रॉब्लेम आला नाही आणि हे माहीत झालेलं ताईला. बट तिने पण म्हणजे ती पण अशी बोलायची की म्हणजे की दाजींला पण असं बऱ्याचदा एक बाई वगैरे दिसलेली असं त्यांनी सांगितलेलं, 1दा-2दा दिसले, ते थोडंसं क्रिपी वाटलेलं त्यांना. बट एवढं काही त्यांचं जास्त किस्से झाले नाही, जसं हे इन्सिडेंट प्रॉपर त्याच्या आत येऊन ते बोलणं झालं, ते हसणं झालं, ते उलटी उडी मारणं झालं, ते तेलाचा डबा त्याला एक खोच पाडणं, हे सगळं आधी नव्हतं झालं. त्याच्यामुळे हे थोडंसं एक धक्कादायकच होतं सगळ्यांसाठी, कारण फर्स्ट टाईम झालेलं त्यांच्यासाठी पण. म्हणजे असं त्यांच्याच मुलामध्ये झाल्यावरती थोडंसं ते एक डिस्टर्ब होतं माणूस, की आपलं का, आपल्यासोबतच का, एक प्रश्न पडतो प्रत्येकाला.
आणि आमची जी फॅमिली होती ते पण थोडंसं हे झालेलं की काय म्हणजे असं आपल्याच स्पॉटला येऊन त्यांच्या घरी झालं असतं. त्यांच्या घरात म्हणजे एक भिंत पूर्ण देवांच्या फ्रेमाने खाली ते मूर्तीज वगैरे, तर तिथं काही चान्सच नाही. मग हे इथंच आल्यावरती असं का, मग हा एक प्रश्न. आणि तुम्हाला सांगितलं ते सेकंड इन्सिडेंट जेव्हा आला त्यावेळेस दाजी आम्ही त्यांना खास जेवायला बोलवलेलं, हो. बट हे असं झालं त्यात काका ड्रिंक करून आलेले, तर ते न खाता पिताच गेले. म्हणजे त्यावेळेस ते पण एक थोडंसं राहिलं म्हणून. राहिलं की एका माणसाला आपण बोलवतो ना खास जेवायसाठी बोलवतो आणि ते नाही झालं, हे असं म्हणजे. मनात राहिलं ते. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा काय अनुभव आहे? दुसरा एक किस्सा आहे माझ्या मित्राचा. तर तो म्हणजे मोठा मित्र आहे माझा, म्हणजे बॉडी वयाने बिल्डर मोठा आहे, आहे. वयाने मोठा आहे. हां, तर बॉडी बिल्डर आहे. म्हणजे एक आम्ही एकाच एरियामध्ये राहतो. तर एक असतं ना, एक मोठे मुलं छोटे मुलं असं एकत्र खेळणं बिळणं. तर तो माझा फेवरेट दादा होता. मी त्याला समीर दादा म्हणायचो. तर तो एक एक बॉडी बिल्डर होता, तो प्रॉपर म्हणजे जिम वगैरे करायचा. तो जिम म्हणजे ट्रेनर होता, लोकांना टिप्स द्यायचा. त्याचा यूट्यूब चॅनल पण होता. तर असं एक एक प्रकारचा रोल मॉडेल होता तो प्रत्येकाचा. म्हणजे आयडियल. हां, आयडियल होता तो प्रत्येकाचा, की ह्या दादाकडून शिकलं पाहिजे. आम्ही पण त्याला म्हणजे हेच करायचो. हा किस्सा एक आहे ना, आय गेस 5-6 वर्षापूर्वीचा, लॉकडाऊनच्या आधीचा. तर असं त्याला आम्ही रोल मॉडेल कन्सिडर करायचो. काही झालं का आम्ही समीर दादा हे करायचो. तो असं चालताना पण नॉर्मली चालताना आहे ना, असं प्रत्येकजण त्याच्याकडे बघायचा. काय बोलतात, लक्ष वेधून घेणारी पर्सनॅलिटी होती त्याची. आणि लोक त्याला Attractive. अट्रॅक्टिव्ह प्रेस करायचे लोक त्याला, की म्हणजे चांगलं आहे त्याचं. बट तुम्हाला माहिती आहे, जितकं तुमची चांगली पर्सनॅलिटी, जितके तुम्ही फेमस, तितकेच तुमचे हेटर्स पण जास्त असतात. हो. आणि प्रत्येकाच्या मनात एखाद्याविषयी म्हणजे असते ना उगाचची जेलसी, तसं काहीतरी असतं. आणि यावरूनच एक किस्सा झाला. असं म्हणजे अचानक एक दिवस म्हणजे तो चाललेला रस्त्यावरून आणि एक बाई त्याच्या साईडने पास झाली आणि त्याला असं खांद्यावरती टॅप केलं तिने. टॅप केलं म्हणजे आता नॉर्मली टॅप केलं आपण बघतो. त्याने तिच्याकडे बघितलं. तिने अशी एक स्माईल दिली. त्याचं एज त्यावेळेस एक 25-23 होतं. ती बाई एक 35च्या एजची होती. त्याने स्माईल केलं असं तिच्याकडे बघून. तिने स्माईल केलं त्याच्याकडे बघून. आता नॉर्मली असं कोणी स्माईल केलं तर आपण स्माईल देतो, स्माईल बॅक करतो. तर त्याने स्माईल केलं. आता त्याला वाटलं असेल नवीन आले असेल, कारण पहिलं तर बघितलं नव्हतं. आता तो तर त्याला माहिती आहे फेमस आहे म्हणल्यावर त्याला लोक ओळखतातच. मग त्याला काही एवढं वाटलं नाही, तो युज्ड होता या गोष्टीसाठी. तर त्यानंतर तो गेला तिथून. ती बाई अशी गेली निघून आणि तो गेला घरी. संध्याकाळी तो झोपलेला आणि त्याच्या असं केसांमधून कोणतरी हात फिरवलंय असं त्याला जाणवलं. मग तो थोडासा म्हणजे असं त्याला वाटलं की असं वारा वगैरे फॅन चालतो ना, आपण केस त्याचे असे कायम असे वरती असायचे, तर वारा लागल्यावर असं केसांमधून जातो, तसं त्याला वाटलं असेल काहीतरी. पुन्हा एकदा हात फिरला. तो थोडा डचकला. तो पटकन उठून बघितलं इकडं तिकडं, काहीच दिसलं नाही त्याला. मग त्याने काय केलं, परत झोपायचा प्रयत्न केला. त्याला झोप येत नव्हती, कारण असं डचकून माणूस उठल्यावर लगेच झोप येत नाही. तर मग त्याला असं जाणवत होतं की कोणीतरी त्याचे पाय चेपतंय. पण तो असं एक काय बोलतात, एक जिम ट्रेनर बॉडी बिल्डर, त्याच्यामुळे भीती नावाची गोष्ट अशी काही नसती बॉडी बिल्डर्समध्ये. तर त्यांनी असं लगेच उठून बघितलं, त्याला काही जाणवलं नाही. म्हणजे त्याला वाटलं असं म्हणजे असेल काहीतरी, भास असेल किंवा काही. तो झोपला. असं 2-3 दिवस झालं त्याच्यासोबत, की कोणीतरी केसांमधून हात फिरवत आहे, कोणीतरी म्हणजे हाताचे बोटांना असं ते असतं ना, की दाबतो आपण. म्हणजे एक माणूस थकतो तर त्याच्या हाताचे आपण हे करतो, तसं काहीतरी पाय चेपतंय. हे सगळं त्याला म्हणजे थोडं स्ट्रेंज वाटायला लागलं, वियर्ड वाटायला लागलं. तर त्याने काय केलं, एक दिवस ठरवलं की आता मी झोपणार नाही, बघणार काय नेमकं काय. तर तो असाच जागा होता आणि डोळे बंद करून पडलेला. आणि कोणीतरी त्याचा असं हात फिरवताना त्याला जाणवलं. आणि इन्स्टंट लगेच त्याचे डोळे उघडले आणि असं पडून असं वर डोळे उघडले. आणि कोणीतरी म्हणजे तीच बाई जिने स्माईल केलेली, ती त्याच्या असे म्हणजे डोक्यापाशी तो झोपलाय अशी मांडी ठेवून त्याच्या केसांमधून हात फिरवते अशी स्माईल देऊन एकदम. आणि पूर्ण अंधार होता, बट त्याला त्या बाईचा फेस क्लिअर दिसला अंधारात. तर मग त्यानंतर तो शॉक झाला, डचकून उठला, तो ओरडला, असं म्हणजे झटकलं त्याने असं तसं. घरी मम्मी पप्पा होते, असं नाही की कोणी एकटा राहायचा, मम्मी पप्पा होते. ते पण डचकले की काय झालं, तू का उठला, लाईट्स वगैरे चालू केले. त्याने आजूबाजूला बघितलं, कोणच दिसलं नाही त्याला. मग त्याला वाटलं की म्हणजे ते बोलले की स्वप्न बघितलं का. मम्मी बोलली बाळा काय झालं, पाणी देऊ का. त्यांनी पाणी वगैरे दिलं. असं स्वप्न पडलं असं त्याला पण वाटलं, कारण लाईट चालू केली आणि आजूबाजूला कोण नाही आणि ती बाईने स्माईल केलेली, म्हणून त्याला ते तसं स्वप्न पडलं असेल की बाबा ते असतं ना एक फिक्शनल, आपण काहीतरी झोपेत विचार करतो आणि तसं घडतं. ती बाई पण थोडीशी सुंदर होती असं त्याचं सांगणं होतं. मग त्याला तसंच वाटलं की स्वप्न आहे, पण तो डचकला, कारण ती केस का फिरवते, कारण ते स्वप्नात आणि ॲक्च्युअलमध्ये ते फील होणं, कारण तो जागा होता, स्वप्न कसं पडेल असं त्याला वाटलं. नंतर त्याला विचारला, पण मी झोपलोच नव्हतो, स्वप्न नसेल हे, खरंच आहे. मग थोडा घाबरला. त्यानंतर दुसऱ्या रात्री सेम
सेम टायमिंगला त्याचा हात फिरवला आणि ह्यावेळेस ती तिथेच बसून होती. तो डचकून उठला पण त्याने ह्यावेळेस आवाज नाही केला. आजूबाजूला बघितलं, मम्मी पप्पा झोपलेले आणि ती त्याच्याकडेच बघत होती. आणि मग हे बघून अचानक घरात आतून कडी आणि कोणतरी थर्ड पर्सन येऊन आपल्या घरात बसले. ते पण सेम पर्सन ज्यांनी मला वाटेत जाताना स्माईल दिलेली. हे बघून तो थोडा शॉक झाला आणि बेशुद्ध पडला आणि मग तो झोपला आणि उठला सकाळी. त्याच्यानंतर तो बाहेर गेला आणि त्याला ती दिसली, ती त्याच्यासोबतच थांबलेली, त्याला बोलत होती इकडे ये. आता हा थोडासा कन्फ्यूज झाला की ही बाई त्या दिवशी मला भेटली, स्माईल दिला, ही 2 वेळा मला स्वप्नात पण दिसली, नेमकी भानगड काय. हा जाऊन बोलला, काय तुमचं नेमका प्रॉब्लेम काय, कोण आहे तुम्ही, काय. तर ती बोलले, मी तुझ्यासाठीच आली आहे. एकदम प्रेमाने, हा रागाच बोलतोय. ती बोलते, मी तुझ्यासाठीच आली आहे. आणि त्यानंतर ती तसा पिछाच सोडत नव्हती. तो असं कुठं गेला की ती त्याच्या मागं मागं चालायची. तो तिला असं शिव्या द्यायचा, जा का माझ्या मागं लागली, काय काम आहे तुला, काम धंदे नाही का, घाण घाण लेवलच्या म्हणजे हे बोलत होता. आता नॉर्मली कुठलीही बाई असं सहन करणार नाही, जरी किती तिचं म्हणजे असं एखाद्या माणसासाठी अट्रॅक्शन असेल, तो होता अट्रॅक्शन असेल तर तो ती त्याला किती घाण बोलली तरी एका पॉईंटला ती नाही सहन करत. हा लाईक खालच्या थरापर्यंत जाऊन तिला घाण बोलत होता, बोलणारच, कारण ती गरज नसताना असं त्याचा पिछा करते, त्याच्यासोबत फिरते, त्याला म्हणजे त्याचीच गर्लफ्रेंड आहे किंवा त्याची बायको आहे असं त्याच्यासोबत बिहेव करत होती. तर ह्याला ते नव्हतं आवडत. आणि नंतर ती त्याचा हात धरून पकडून चालायला लागली, त्याच्या कानात बडबड करायला लागली आणि त्याला काहीच करता येत नव्हतं, कारण तो आजूबाजूच्यांना सांगायचा हिला सांगा जा म्हणून, तर कोणालाच ती दिसत नव्हती, फक्त त्याला दिसायची. यांनी घरच्यांना पण सांगितलं. घरचे म्हणतात तुला काहीतरी भास होत असतील, तू काळजी नको करू, आपण कोणाला तरी दाखवू. पण ते ऐकायलाच तयार नाही, म्हणजे असं की त्यांचं म्हणणं की नाही काहीतरी भासच आहे. आणि तो म्हणतोय ही बसली इथं, तुम्ही बघा, ही बघते माझ्याकडे, ती तुमच्याकडे पण नाही बघत आहे. इतक्या लेवलला तो घाबरलेला. आणि तो म्हणजे इतका मेंटल त्याला म्हणजे हे झालं, तो मेंटल सारखाच वागायला लागला एक प्रकारे, की म्हणजे जो एक टायमिंगला असं एकदम आयटीत चालणारा बॉडी बिल्डर असं सहमा चालायचा, म्हणजे असं हात खाली ठेवून मान खाली वाकून आणि सारखं असं म्हणजे एका साईडला असं करत चालायचा. कारण आता बहुतेक ती त्याच्या ह्या कानात काहीतरी बडबड करत असेल, त्याला आपल्याला एखादं ऐकायचं नसेल तर आपण असं करतो ना, तर तो कंटिन्युअसली तेव्हापासून तो असं करूनच हे करतो. ती कंटिन्युअसली त्याच्या कानात बडबड करायची, त्याला प्रश्न विचारायची, त्याला काहीतरी चांगलं सांगायची, त्याला काही वाईट सांगायची, काहीच माहीत नाही काय सांगायची, पण ती त्याचा पिछा सोडत नव्हती. एका पॉईंट नंतर तो म्हणजे असह्य झालता, त्याला काहीच सुधरत नव्हतं. तो असा पडून राहायचा घरात, बाहेर पण जायची त्याची इच्छा नव्हती होत. आणि ती घरात बसून असायची त्याच्या मांडीपाशी. तो असा सोफ्यावर बसला की खाली मांडी घालून बसायची, तो खाली बसला का त्याच्या मांडीवरती डोकं ठेवायची. असे प्रकार घडत होते. आणि हे सगळं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलेलं, आम्हाला म्हणजे त्याच्या घरच्यांना. आम्ही म्हणजे सगळे ते बसलेलो ते त्याचं सांगणं होतं, बट ते नंतरचं सांगणं एकदम वेगळं होतं, ते मी तुम्हाला सांगतो. तर मग त्याच्या घरच्यांनी ठरवलं की याला कुठल्या तरी बाबाला दाखवायचं. तर त्यांच्या जवळचा एक घराजवळचा आमचा एक दर्गा होता, तर तिथल्या मौलवी होते, त्यांच्याकडे ते घेऊन गेले. आणि ते मौलवींना त्यांनी सांगितलं की असं घडतंय, तो सांगतोय आम्हाला काही दिसतच नाही. आणि तो दर्ग्याच्या बाहेरच उभा होता, तो आत येत नव्हता. तर मौलवीने त्याचा असा हात धरून आत खेचून घेऊन गेले त्याला आणि दर्ग्याच्या मध्य म्हणजे ते असतं ना भागात, तिथे बसवलं त्याला. आणि त्याच्याशी बोलले काहीतरी. मम्मी पप्पा त्याचे बाहेरच उभे होते, त्याचे एकट्याशी बोलत होते. आणि त्यांच्यात काय बोलणं झालं काहीच माहीत नाही. त्याच्या मम्मी पप्पांना त्या मौलवींनी सांगितलं की तुम्ही आजच्या रात्री त्याला इथंच ठेवा. तर ठीक आहे, ते बोलले काही हरकत नाही आमची, तुम्ही त्याला राहू द्यायचा. आणि दर्ग्यात तो झोपलेला. आणि त्याच दिवस म्हणजे त्याच रात्री परत एकदा असं झालं की तो आज झोपलेला आणि त्याला त्या बाईचा बाहेरून आवाज आला, बाहेर ये ना समीर. तो असं कन्फ्यूज, कोण आवाज देतं. बाहेर बघितलं तर तीच. तो मग तिला बघून अजून घाबरायला लागला. ती म्हणजे गेटच्या बाहेरून असं की बाहेर आहे ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी, तू का आज जाऊन बसलायस, मी छळते का तुला माझा त्रास होतोय का. म्हणजे त्याला बोलूनच देत नव्हती, म्हणजे कंटिन्युअसली तिचं हेच बोलणं चाललेलं. हे बघून तो तर घाबरतच होता. दर्ग्यात तसं त्यावेळेस कोणी नव्हतं, मौलवी वगैरे बहुतेक बाहेर गेले असतील कुठेतरी, त्याला रात्री तिथंच घालवायची होती. बट तो म्हणजे मनस्थितीच नव्हता बाहेर येण्याची. पण तरी तिने त्याला असं काय कन्व्हिन्स केलं की तो आला बाहेर. तो आला, त्याच्यानंतर तिने त्याच्यासोबत काय केलं त्याला पण माहीत नाही. दुसऱ्या दिवशी तो त्यांच्या बिल्डिंग खाली असं एका पार्किंग लॉटमध्ये असं पडलेला, म्हणजे असं माणूस झोपलेल्या पोझिशनमध्ये असतो ना, तसं झोपलेला पडलेला. आणि मग सगळ्यांनी सकाळी बघितलं, त्याच्या घरच्यांना वगैरे सांगितलं. ते घरचे टेन्शनमध्ये आले की याला रात्री तिकडे सोडलेला हा, इथे येऊन कसं काय झोपला वगैरे. आणि त्याच्या अशा काय बोलतात पाठीवरती स्कार्स होते असे, काय बोलतात ना, असं वाटतं की जनावरांनी वगैरे केलेत. मग रात्री कुत्र्यांनी वगैरे काय केलं असेल, पण शर्टाला काहीच नाही. शर्ट मागून ओके, पण आतमधून हे असं झालेलं. तर मग ते एक कन्फ्युजन होतं की नेमकं काय झालेलं. बरं, मग झालं असं की त्याला परत ते मम्मी पप्पा त्याचे
दर्ग्यात घेऊन गेले तिथे आणि मौलवी बोलला की तू बाहेर का गेला. तो बोलत होता की मला काय, म्हणजे तो एकदम त्याचं बोलणं पण बदललेलं, असं म्हणजे घाबरून घाबरून, मला नाही माहिती, बाहेर बाई साडी असं बोलायचा तो. बाहेर गेल्यानंतर कळलंच नाही, म्हणजे त्याला काहीच आठवत नव्हतं. तर तो बोलला आजची रात्र काही करून तू याच्या बाहेर पडायचं नाही, जर तू बाहेर गेला तर तुझा जीव धोक्यात आहे. तर ह्यानी ते लक्ष ठेवलं, तेवढं त्याची कॅपॅसिटी होती ऐकण्याची. तर तो तिथे झोपलेला आणि परत ती बाई रात्रीच्या टायमिंगला, तू आज परत तिथे गेला, तुला सांगितलेलं कळत नाही, तू ये ना बाहेर, मी काय झक मारला आले का इथं, तुला कळत नाही का मी तुझ्यासाठी आहे, तुझं काय चाललंय, माझ्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करतोय का तू, असे त्याचे शब्द त्या बाईचे. हे बघून तो अजून थोडासा जास्त घाबरला की ही रोज माझ्याशी प्रेमाने बोलणारी आज एवढ्या आक्रोशात का बोलते. तर त्यानंतर तिचं असं झालं की ती एकदम हाय लेवलला त्याला बोलत होती की ये तू बाहेर ये, शेवटचं भेट मला, एकदा भेट मला, मी परत तुला कधीच छळणार नाही, मला माहिती तू माझ्यापासून तुला सुटका हवी आहे माझ्यापासून, मी देईल तुला, तू फक्त एकदा बाहेर ये, मला भेट. पण त्याला जसं मौलवीने सांगितलेलं कुठल्याही परिस्थितीत बाहेर जायचं नाही. तर तो बाहेर नाही गेला ॲज युजल. आणि त्यानंतर ती जी स्पिरिट होती ती बाई, त्यानंतर त्याला कधी दिसलीच नाही. म्हणजे ते एक काय बोलतात, त्याच्याशी कनेक्टेडच होती ती, त्याच्यापासून थोडा वेळ लांब राहिल्यामुळं ते कनेक्शन असतं ना ते तुटलं आणि त्यानंतर ती त्याला दिसलीच नाही. बट त्याचं असं झालं की ते त्याला एक अफेक्ट झालेलं. तर तेव्हापासून तो जो आमचा आयडल रोल मॉडेल दादा होता, तो दादा परत कधी घराबाहेर दिसलाच नाही. अरे बापरे, आता काय परिस्थिती त्यांची? त्याची परिस्थिती अशी आहे की त्याला घरात, म्हणजे ते असतं ना ते घर स्पून फिडिंग त्याचं घरी चालू आहे, तो बाहेर कधीच निघत नाही. अरे बापरे, बॉडी वगैरे, बॉडी त्याची अशी, म्हणजे काय बोलतात ना, एक आजारी माणूस पडतो ना, म्हणजे चांगली बॉडी असते, आजारी माणूस कमकुवत झालेला एकदम. त्याचे बायसेप्स नाही, काहीच नाही, म्हणजे जे बायसेप्स असं तो नुसता असा हात केला तरी जे बायसेप्स दिसायचे ते दिसायचे बंद झालेले. तो असा म्हणजे हाताची घडी आणि असं मांडी घालून असं खाली बघून असं त्याचं कंटिन्यू हेच असतं. ह्या लेवलपर्यंत त्याला ते म्हणजे बाईने अफेक्ट केलेलं. कोण होती, काय होती, कोणी पाठवलेली, कशी आलेली, काय झालेलं कोणालाच माहित नाही. आणि तो ज्यावेळेस ती बाई त्याला फर्स्ट टाइम भेटली होती, खांद्यावर असं टॅप केलं, त्यावेळेस ती जिवंत होती का मेलेली होती? आता हे तर माहीत नाही, कारण हे त्याला पण माहित नाही ना, कारण ती कोणालाच दिसत नव्हती आणि त्यावेळेस टॅप करून गेली आणि सेम टायमिंगला तीच परत आली. तर मग जर कोणाला दिसत नाही तर ती अर्थातच जिवंत नसेल. ती दिवसा म्हणजे काय, कधी कुठल्या दिवसासोबत असायची. टॅप कधी झालं होतं? टॅप दिवसा झालेलं. अच्छा, दुपारी म्हणजे म्हणजे दुपारच्याच टायमिंगला घरी जायची वेळ संध्याकाळ 4-5च्या दरम्यान असं काहीतरी झालेलं. आणि हे त्याने, हे जी मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगितली, ही मी तुम्हाला किती वेळा सांगितली असेल, एक 15-20 मिनिटात. ही आम्हाला 2 तास लागले ही एवढी स्टोरी त्याच्याकडून जाणून घ्यायला. कारण दुसरं कोणी आई मम्मी पप्पांना काही दिसत नव्हतं, जे काही दिसत होतं त्यालाच. तर हे असे तुटके शब्द त्याचे होते आणि हे तुटक्या शब्दांचं मिळून आम्हाला एक समराईज करून कळलं की नेमकं काय झालं त्याच्यासोबत. अच्छा, आता परिस्थिती एकदम कमकुवत म्हणजे तो नाहीच, म्हणजे माणसातच नाही राहिला तो, म्हणजे कधी बाहेर पडतच नाही. बर. तर मित्रांनो, हे होते सरांसोबतचे घडलेले अनुभव आणि त्यांच्या मित्रासोबतचा घडलेला अनुभव. म्हणजे ही जी क्रिया असते ही काय लेवलपर्यंत जाते, लोकांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं, आज हे आपल्या यांच्या अनुभवातून कळलेलं आहे. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे, नक्की तुम्ही आम्हाला तिकडे DM करू शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.